सळी पिकताना पंख पाचोळ्याची उडती कणसाला झोके देतो 12 खट्याळ संगती. पिकलेल्या शेतामध्ये मोती पिवळे चमकती मणी हसे बळीराजा कष्टफळात जुमायती. बघा इथं तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवलेली भोगीची तयारी आम्ही झालेली होती आणि त्यानंतर आम्ही सगळं कटिंग वगैरे करून घेतलेलं होतं भाज्या. आणि इथं मावशी आलेल्या होत्या माझ्या हेल्पसाठी. आमच्या सासूबाई आहेत दवाखान्यात, त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यांच्या पायाला इजा झालेली होती, त्यामुळे त्या दवाखान्यात आहेत आणि त्यामुळे मला काही तेवढी जास्त तयारी करता आली नाही म्हणून. आणि त्या दवाखान्यातून आल्या होत्या आंघोळ करण्यासाठी म्हणून तेवढ्यात त्यांनी मला तयारी करून दिलेली होती आणि त्यांना मी नाहू घातलं, मला त्या नाहू घातल्या आणि आम्ही आंघोळ केल्यानंतर ती तांदळाने नाहू केली. आणि त्यानंतर पहिल्यांदा आम्ही काय केलं की तुळशीला पाणी घालण्यासाठी आम्ही दोघीही बाहेर आलेलो होतो. त्याने सांगितलं होतं मला की तीळ तांदूळ घालून पाणी घाल तुळशीला आणि त्यांनाही घातलं. मी खाली विठ्ठल रुक्मिणी ठेवलेलं आहे मी तुळशीमध्ये, त्यांनाही छानपैकी धुवून कालचं धुवून घेतलेलं आहे आणि देवांनाही आंघोळ घातली. त्यांना गूळ आणि तिळाचा नैवेद्य दाखवलेला आहे. बघा इथं तुम्हाला दिसतच असेल, हा व्हिडिओ माझ्या छोट्या मुलाने घेतलेला आहे, त्यामुळे थोडासा हल्ला आहे बरं का. आणि खूप छान. आणि त्यानंतर आमची भज्जी पण शिजलेली होती, आम्ही भज्जी शिजायला टाकूनच देवाची पाया पडलं देवाची पूजा केलेली होती आणि तुळशीलाही पाणी घातलेलं होतं. रांगोळी काढणी झाली होती. त्यानंतर ते पातेलं ठेवलं होतं. पातेलं ठेवल्यानंतर आमच्या सासूबाईंनी त्यामध्ये लसूण तेल टाकून जिरे मोहरी लसूण आणि हिरवं टोमॅटो टाकलं होतं. बघा इकडं लातूर साईडला हाटून भजी केली जाते, ही गरगटून भजी कर्नाटक साईडला केली जाते. बघा ती गरगटून भजी आम्ही केलेली आहे आज. आणि त्यानंतर सगळ्या शिजलेल्या ज्या भाज्या होत्या त्या ह्यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद तिखट हिरवी मिरचीचा ठेचा परत त्याच्यामध्ये बेसन पीठ थोडंसं आणि शेंगाचं कूट असं टाकलेलं होतं आणि छान गदगदून शिजू दिली होती. खूप छान भजी झाली होती. आमच्याकडे भाकरी भजी आणि सवाष्णी बायकांना 5 तरी द्याव्या आणि सगळ्यांना चोळे बसवावे ही पद्धत आमच्याकडे आहे आणि मी त्याप्रमाणे पटकन थोड्याशा वेळामध्ये मी करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर बघा मी आणि भाजी शिजलेली आहे. तुम्ही नक्की करून बघा कशी झाली होती. खूप छान झाली होती ही भाजी. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.